नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा तुमचं स्वागत करते। आज मी माझं मनोगत मांडत आहे। ही प्रस्तावना आहे माझ्या मालिकेची, जीवन आणि अध्यात्म। अध्यात्म हा भारताचा आत्मा आहे। भारतीय संस्कृती, भारतीय सभ्यता या सर्वांचा पाया अध्यात्म आहे। म्हणूनच हजारो वर्षांनंतरही भारत आजही अध्यात्माने जिवंत आहे। आज जग भारताकडे विश्वगुरू म्हणून पाहतं आणि त्याचं कारण आपल्या भूमीतील हे शाश्वत आध्यात्मिक तत्वज्ञान आहे। पण प्रश्न असा आहे, हे अध्यात्म म्हणजे नक्की काय? आपण मंदिरे बांधतो, तीर्थयात्रा करतो, वारी करतो, गुरूंना भेटतो आणि तरीही मनात शांतता का मिळत नाही? कधी कधी वाटतं, हेच का आयुष्य? ही धावपळ, हे यश, हे कर्मकांड, यामागे खरंच काही अर्थ आहे का? आज माहितीचा महासागर आहे, पण सत्याची स्पष्टता नाही। आपण धर्म जाणतो असं वाटतं, पण धर्म आणि अध्यात्म यातला फरकच आपण हरवून बसलो आहोत। आपण गुरूंच्या सान्निध्यात आश्रमात जातो, पण गुरुतत्व समजून घेत नाही। आपण मोक्ष हा शब्द उच्चारतो, पण मुक्ती कधी अनुभवली आहे का असा प्रश्न स्वतःलाच विचारत नाही। खरं तर अध्यात्म म्हणजे बाहेरचा नव्हे, आतल्या प्रवासाचा मार्ग आहे। हे साधनेचं, जागृतीचं, स्वतःला ओळखण्याचं शास्त्र आहे। जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हा देव सापडतो। जेव्हा आपण मी कोण आहे हा प्रश्न विचारतो तेव्हाच अध्यात्म सुरू होतं। भारत ही मोक्षभूमी आहे आणि बाकीचं जग भोगभूमी आहे। इथे जन्म घेणं म्हणजे आत्मशोधाची जबाबदारी घेणं। अध्यात्म हे शिकवता येत नाही, ते जागृत करावं लागतं। प्रत्येक भारतीयाने ते समजून घेतलं पाहिजे, कारण तेच आपल्या जीवनाला अर्थ देतं। मी कोण आहे? मी कोणती गुरु नाही, कोणती प्रवचन देणारी व्यक्ती नाही। मी फक्त एक साधक आहे, तुमच्यासारखीच, जिला या गोंधळलेल्या जगात, या माहितीच्या महापुरात सत्य शोधायचं आहे। ही मालिका जीवन आणि अध्यात्म माझ्या त्या शोध यात्रेची सुरुवात आहे। मी तुम्हाला काही करायला सांगणार नाही, पण जे मी जाणलं आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःचा मार्ग निवडू शकाल। या प्रवासात आपण जाणून घेऊ अध्यात्म आणि धर्म यातला फरक काय आहे, कर्मकांडामागचं खरं विज्ञान काय आहे, देवाला जवळ कसं करावं आणि मोक्ष म्हणजे नेमकं काय आहे। जर तुम्हालाही वाटत असेल की माझ्या जीवनाला एक अर्थ हवा आहे, जर तुम्हाला तुमच्या संस्कृतीची खरी ओळख समजून घ्यायची असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात। चला आपण एकत्र हा प्रवास सुरू करूया, शांततेकडे, आत्मज्ञानाकडे आणि स्वतःकडे जाण्याचा। ही आहे जीवन आणि अध्यात्म, एक शोधयात्रा, एक जागृती आणि एक शांत पण सामर्थ्यशाली प्रवास। हलके फुलके बोल।